मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग या पुस्तकातील पाठ 3 आपले विश्व, सूर्य, पृथ्वी व चंद्र या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आकडा अ आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील आकडा 1. पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या भागाला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत खंड, महासागर, उपसागर आणि समुद्र. तर पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या भागाला आपण खंड असे म्हणतो. आकडा 2 आहे. सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेस टिंबटिंब दिशा म्हणतात. पर्याय आहेत पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि उत्तर. याचं उत्तर आहे सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेस पूर्व दिशा म्हणतात. आकडा 3 पाहूया. सूर्यमालेतील टिंबटिंब स्वयंप्रकाशित असतो. पर्याय आहेत ग्रह, उपग्रह, तारा आणि बटुग्रह. तर उत्तर आहे सूर्यमालेतील तारा स्वयंप्रकाशित असतो. आकडा 4 आहे. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यावर आपल्या उजव्या बाजूस टिंबटिंब दिशा असते. पर्याय आहेत पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि पूर्व. याचं उत्तर आहे पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यावर आपल्या उजव्या बाजूस दक्षिण दिशा असते. पुढील प्रश्नाकडे जाऊया. एका वाक्यात उत्तरे लिहा. आकडा 1 आहे. पृथ्वीला जलग्रह का म्हणतात? तर याचं उत्तर आहे पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जमिनीपेक्षा जास्त असल्यामुळे पृथ्वीला जलग्रह असे म्हणतात. आकडा 2 आहे. परिवलन म्हणजे काय? याचं उत्तर आहे पृथ्वीचे स्वतः भोवती फिरणे यास परिवलन असे म्हणतात. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 3. नकाशा म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे दिशा, प्रमाण, खुणांचे व चिन्हांचा वापर करून प्रदेशाचे चित्र काढतो त्याला नकाशा असे म्हणतात. पुढील प्रश्न पहा. थोडक्यात उत्तरे लिहा. आकडा 1 आहे. भूरूपे म्हणजे काय? आणि 2 उदाहरणे लिहा. तर उत्तर पाहूया आपण. जमिनीचा उंचवटा, खोलगटपणा यामुळे जमिनीला जो आकार प्राप्त होतो त्याला भूरूपे असे म्हणतात. आणि त्याची 2 उदाहरणं पाहूया. उदाहरणार्थ पहा. पर्वत, पठार, मैदान, शिखर, डोंगर, टेकड्या, खिंड आणि दरी ही भूरूपे आहेत. यातील कोणतीही 2 उदाहरणे तुम्ही लिहू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 2. पौर्णिमा व अमावस्या यातील फरक लिहा. तर या ठिकाणी आपण उत्तर पाहूया. अमावस्येच्या रात्री आकाशात चंद्र बिलकुल दिसत नाही आणि सर्वत्र अंधार असतो. तर पौर्णिमेला चंद्र आकाशात पूर्ण गोल व तेजस्वी दिसतो. सर्वत्र शीतल व सुंदर प्रकाश असतो. पुढचा प्रश्न पहा. पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर त्याचा काय परिणाम होईल? तर काय होईल आपण पाहूया. उत्तर. जर पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर दिवस रात्र होणार नाही, हवामानावर विपरीत परिणाम होईल, ऋतू बदलणार नाहीत व सजीवावर संकट येईल. पुढील प्रश्न. प्रतिपदा, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी चंद्रकला कशा दिसतात याची चित्रे काढा. तर या ठिकाणी पहा. प्रतिपदेचा चंद्र, अष्टमीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र. तर अशा पद्धतीने तुम्ही चित्र काढायचे आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे उ. तुमच्या घराच्या एखाद्या खोलीत मध्यभागी उभा राहा व पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांना असणाऱ्या वस्तूंची यादी करा. तर मुलांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये मध्यभागी एका खोलीमध्ये उभा राहायचं आहे आणि त्या खोलीमध्ये पूर्व बाजूला, पश्चिम बाजूला, उत्तर आणि दक्षिण या 4 दिशांना कोणकोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यांची वहीमध्ये यादी करायची आहे. पुढील प्रश्न आहे. तुमच्या घराच्या 4ही बाजूस असणाऱ्या इमारती कोणत्या दिशेस आहेत व त्या इमारती कशासाठी वापरल्या जातात त्याची माहिती घ्या. तर मुलांनो,
तुमच्या घराच्या चारही बाजूंना असणारी घरे असतील किंवा काही इमारती असतील त्या कोणत्या दिशेला आहेत ते तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. तसेच त्यांचा वापर आपण कशासाठी करतो किंवा शेजारचे लोक त्या इमारतीचा वापर कशासाठी करतात याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे. पुढील प्रश्न पहा. पालकांच्या मदतीने तुमच्या घराभोवतालचा नकाशा आराखडा तयार करा. तर मुलांनो, तुमच्या पालकांच्या आईवडिलांच्या मदतीनं तुम्ही तुमच्या घराच्या आसपासचा परिसर त्याचा नकाशाचा एक आराखडा तयार करायचा आहे. तो तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या मदतीने करून घ्या. आणि आपण शेवटचा प्रश्न पाहूया. यामध्ये एक उपक्रम दिलेला आहे. तो उपक्रम तुम्ही शिक्षकांच्या आणि पालकांच्या मदतीने पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये काय दिले पहा की होका यंत्र किंवा मोबाईलमधील होका यंत्र वापरून आपल्या घरातील दिशा शोधून काढा. तर मुलांनो, आता होका यंत्र तुमच्या घरी नसणार आहे, पण मोबाईलमध्ये होका यंत्र असतं. त्या मोबाईलमधील होका यंत्र एकदा पहा ते कसं दिसतं आणि त्याचा वापर करून आपल्या घरातल्या दिशा कोणकोणत्या बाजूला आहेत ते तुम्ही सहज शोधू शकता. तर मुलांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, स्वाध्याय समजला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.